काय प्लॅन आहे का आज? आज प्लॅन असा आहे की गावाकडची अस्सल शेवभाजी, काळी शेवभाजी आम्ही बनवणार आहे. आज मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीच आहे. कारण माझ्या जाऊबाई आणि दुसऱ्या ज्या सासूबाई आहेत माझ्या, त्या दुसऱ्या मळ्यामध्ये गेलेल्या आहे कांदे काढायला. त्याच्यामुळे आज आम्ही दोघीच आहे. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही गावाकडे आलोय. म्हटलं आज काहीतरी विशेष बनवावं, तर मग ताईंनी सुचवलं की आपण शेवभाजी बनवूया चुलीवरची. आपण हॉटेलमध्ये शेवभाजी वगैरे खातो, त्यात काजू वगैरे यूज केलेलं असतं, पण आम्ही आमच्या गावाकडची बनवणार आहे. तुम्ही इथं बघू शकता की हे सगळे साहित्य आम्ही घेतलेलं आहे. मागे आम्ही शेंगुळे केले होते, ते व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला. खूप खूप प्रेम दिले. असंच बघत जा. आमच्या सुनाला आणि मुलाला सपोर्ट करत राहा. काही चुकत असेल तर त्यांना सांगा, ते बदल करून घेतील. तर त्या शेंगुळ्याच्या व्हिडिओला प्रेम दिलं म्हणून आज मी अमृताला म्हणलं की शेवभाजी बनवायची आपल्याला. मी हॉटेलला भरपूर शेवभाज्या खाल्ल्या, पण मी आज माझ्या पद्धतीनं शेवभाजी बनवणार. ती तुम्ही नक्की ट्राय करा. तर शेवभाजीला लागलेलं साहित्य: टोमॅटो घेतले 2, अद्रक घेतलं, परत खोबऱ्याची वाटी घेतली 1.5, लसूण घेतला एवढासा लसूण घेतलाय. मे बी 1.5 असं ना लसूण. हा 1.5 लसूण असं हा. का? 1.5 कांडे. हा, आपल्याकडे दीड कांडी कांडे. म्हणतात. 1.5 कांडी लसूण घेतला एवढा. गावरान लसूण आहे गावाकडचा. हा, तर कांदे घेतले 4, भाजून घेतले, चुलीत भाजलेले. काही तुम्ही इथं बघू शकता, ताईंनी इथं कांदा भाजायला घातला आहे. आपण गॅसवरती तव्यावरती कांदा भाजतो, पण चुलीमध्ये जर असते बघ, हे बघा, चुलीमध्ये जर तुम्ही कांदा जर भाजायला जर घातला ना, तो असा होतो. आणि वरचं जे कवर जे असतं ना, ते जास्त काळं होतं आणि भाजी पण मस्त पैकी काळी होती. आणि कांदा जर पटकन भाजायचा असेल तर तुम्ही कांद्याला वरून थोडंसं ठेचू शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा पुढचे कसे भाजत आले, मागचे कसे भाजायला सुरुवात झाली. गॅसवर आपण कापून टाकतो ना तव्यावरती, ते एवढा भाजी काळी पण नाही होत आणि टेस्ट पण छान नाही लागत. त्याच्यामुळे आमच्या घरी कोणतीही काळी भाजी असो ना, तरी पण चूल पेटवली जाते आणि त्याच्यावरती असा कांदा भाजला जातो. गाईस, मी तुम्हाला दाखवले चुलीत कसे कांदे आम्ही भाजले होते. ठीक आहे, मी काढून ठेवते. हे सगळे 4 कांदे. ही ना तुम्ही बाजारात बघाल ना, तर हे शेव ना थोडीशी वेगळी भेटते. थोडीशी जाड शेव असते. ही शेवभाजीसाठी आमच्याकडे डायरेक्टली वेगळी शेव भेटते आमच्या बाजारामध्ये. दुकानात जर जाल तर तिथे तुम्ही सांगा त्यांना की आम्हाला शेवभाजी बनवायची आहे, तर ते प्रमाणे ती ही शेव दाखवतील तुम्हाला. ही अशी एवढी जाड पाहिजे शेव, म्हणजे जेव्हा आपण टाकतो त्या रशीमध्ये ती विरघळून नाही गेली पाहिजे, म्हणून त्याची जाडी अशी एवढी ठेवा तुम्ही. आणि गरम गरम रशीत नाही टाकायची ती. थोडी रशी नॉर्मल झाली का मग टाकून द्यायची. थंड झाली का नॉर्मल, याच्यापेक्षा बारीक जर असेल ना, ती लगेच रशामध्ये विरघळून जाते. म्हणून तुम्ही याच्यापेक्षा जाड पण घेऊ शकता, पण याच्यापेक्षा बारीक नका घेऊ. ऑलरेडी आम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघितला आहे, तर आम्हाला याची जाडी ही इनफ वाटते, म्हणून आम्ही अशी एवढी जाडी वापरतो. अरे शेवची आता आम्ही हे तुम्हाला दाखवतो की चुलीवरती कसं भाजायचं. तव्यावरती तेलामध्ये हे सगळं फ्राय करून घेणार आहे. 1 बाय 1 खोबरं टाकलं, ते आता हलवून घेते, थोडस लाल करते. तिकडून जाळ लागतोय का? जाळ कमी करू फेकरू? तसं तवा तापेल नाही राहून देऊ का? हा. हा गाईचा हा सगळा खोबरं पूर्ण भाजून घ्यायचं याच्यामध्ये. तेलात भाजून घ्यायचं. छान टेस्ट लागते. हे सगळे जे आहेत ना, सगळे साहित्य सगळे भाजून घ्यायचे. तेलामध्ये सगळे भाजून घ्यायचे. कांदा, खोबरं, टोमॅटो. बघा खोबरं कसं लाल भाजून घेतलंय. तेल टाकलं तव्यावरती आणि हे टोमॅटो तळून घ्यायचे. भाजून घ्यायचे. पूर्ण त्याचा पूर्ण रस आहे ना टोमॅटोचा, तो पूर्ण त्याच्यामध्ये असा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे छान टेस्ट येते. बघू शकता तुम्ही. कांदे वरून उभा घाला ना, वरून उभा घाला, म्हणजे त्याचे पटकन कट होईल. कट करून घ्यायचे. चांगले परताचे तेलात भाजी छान लागत. जास्त काळी भाजी होईल ना म्हणून ताईंनी तुम्ही बघू शकता की ते थोडंसं वरचे काळं टरफालं जे होतं कांद्याचं, ते काढून घेतलंय. फक्त जेवढं ताईंना काळी भाजी करायची आहे त्याने तेवढीच ठेवली. म्हणजे तुम्ही बघू शकता. सगळं नका घालू, मग काळी भाजी खूप जास्त काळी होते. तुम्हाला जेवढं पाहिजे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ते थोडंसं टरफालं काढून टाका आणि थोडंच ठेवा. ऑलमोस्ट आता सगळंच आम्ही भाजून घेतलं आहे. हे सगळं टोमॅटो आणि खोबरं लसूण नाही घ्यायचा,
आणि आलं पण नाही घ्यायचं. तुम्ही रेडीमेड पण आलं लसूण टाकू शकता नवरीच, पण आमच्या घरच्यांना घरचंच आवडतं म्हणून ते घरचंच यूज करतात. आणि हा कांदा चुलीवर इकडून, इथं हाताला जास्त चटके लागतात, हाताला चटके लागतात इथं असे. घेऊ का ताई काढून? हा घे. म्हणलं घेऊ का काढून? अगं काढ ना. ताई ताई मसाले काढायला गेलेत. आता मी एवढं छानपैकी मिक्सरमध्ये दळून आणते. आमच्या घरी पाटा पण आहे, पण आम्ही मिक्सरमध्येच दळतो. आम्ही हे आता मिक्सरमध्ये दळून आणते, तोपर्यंत ताई सगळे मसाला काढतील जे शेवभाजीला घालायचे आहे त्याच्या पद्धतीने काढतील. आणि मग आपण त्यांना विचारू कोणते कोणते मसाले टाकले आहेत. हा सगळा मसाला मी थंड होऊन देते आणि मग हा मिक्सरमध्ये बारीक करते. ताईंनी मला सांगितलं होतं की हे सगळे मसाले दळून आण. हा जो आहे कांद्यामध्येच मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे, कारण ते सेपरेट मिक्सरमध्ये एवढं छान बारीक नाही होत, म्हणून याच्यात मिक्स करून मी टाकलं आहे. आणि हे खोबऱ्याचा बारीक केलेलं पाणी टाकून कूट, त्याच्यानंतर हे टोमॅटो, ही सगळी ग्रेव्ही मी पाणी टाकून बनवली आहे. बाकीचा हा मसाला ताईंनी काढला आहे. हे कोथिंबीर आहे, या कट करून टाकायला ना हा कढीपत्ता आहे. तर ह्या तुम्ही कोणते मसाले काढले? कोथिंबीर मसाला आणि गरम मसाला हां, आणि हळद पावडर आणि लाल लाल तिखट आणि हे धना पावडर. हा धना पावडर आहे. आणि वरून डायरेक्ट आम्ही याच्यामध्ये तेलामध्ये डायरेक्ट मोहरी आणि जिरे टाकणार आहे. कढीपत्ता. तर तुम्ही आता आम्ही तुम्हाला दाखवतो की चुलीवरती कढईमध्ये कसं फ्राय करायचं वगैरे तेल टाकून. ओके. चाळ होई बाई. पेटल्यावर किती काही पेटत. आता कढई तापा ठेवली, कढई तापायला ठेवली. तेल टाकायचं. 3 ओळ्या तेल टाकलं असं का? हा 3 ओगळ्या तेल. 3 ओघळ्या तेल टाकलंय. आता तेल तापलेलं आहे. तर मोहरी टाकली. किती? 1 चमचा टाकली 1 मोहरी. चमचा मोहरी. नंतर जिरे ना. हो. आता 1 चमचा जिरे टाकते. जाळ कमी करू करावून दे एवढाच. कमी करू ना. जिरे आणि मोहरी टाकली. 1 चमचा टाकली. आता कढीपत्ता टाकते. आमचा घरचा कढीपत्ता आहे बाय द वे हा. आता हा कांदा टाकला ताईंनी पहिले. आता कांदा, कारण कांदा कांदा फ्राय लसूण जास्त फ्राय करायचा. वेळ लागतो त्याला, म्हणून तो आधी टाकला. मग फ्राय केला. तेल थोडंसं चांगला फ्राय करून घ्यायचा. मग त्याच्यात मसाले टाकायचे. गॅसवर एवढं छान फोडणी नाही बसत. गॅसवर कमी बसत नाही. खोबरं टाकलं. आता ताईंची स्टाईल आहे अशी हलवायची. डाळ भात ना डाळ कमी कर. कमी करू. कमी डाळावर भाजायचं. बरं. त्यांनी लास्टला टाकला टोमॅटो. आता टोमॅटो टाकले. कमी चाळावरती हम्म. वास मस्त आलाय. कमी चाळावरती ना ते सगळे मसाले जे आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहेत ना, ते सगळे छान फ्राय करून घ्यायचे. आणि हे सगळे मसाले आपण काढले होते ना, त्यात मीठ पण इन्क्लूड करायचं बरं का मसाल्यामध्ये. त्याच्यामुळे सगळीकडे तो मीठ छान पांगतं. मसाल्याच टाकून द्यायचं. डाळ वाढू का थोडा? टमाटर लाल होते थोडस. तिकडून राहिला तिकडून. थोडस पुढे लागतं तर ते 2च बघ. मसाल्याचा कलर बघा कसा चेंज झालाय. कमी करू डाळ. एक माणूस स्पेशल लागतो डाळ कमी करायला. चुलीवर पुढं डाळ आवरत कुठं गॅस कमी करायला. आता थोडस पाणी टाकू त्याच्यात. म्हणजे मसाला शिजायला थोडासा पाण्यात शिजतो मसाला. थोडं पाणी टाकलं का मग तेल सोडतो मसाला. तेल सोडसवर परतून घ्यायचं चांगला. मग त्याला तरी येते लाल. आमच्या घरात खूप तरी लागते. तरी शिवाय चालत नाही. घालू का जाळ थोडा का नको? थोडा कर ना पुढं. आता बरोबर तेल सोड. आता मसाला फ्राय झाला. आता पाणी टाकून घेते. मसाला जवळजवळ 99% फ्राय झालाय.
त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकतोय. जो ताटाला सगळा मसाला लागला ताईने सगळा धुवून घेतला. आपल्या हळूहळू बघा तरी यायला लागली. आता अजून आपल्याला शेव टाकायची बाकी आहे, पण मसाला प्रॉपर ताईने फ्राय करून घेतलाय. आणि जेवढं पाहिजे तेवढं आपल्या थिकनेस प्रमाणे रशाच्या ते पाणी टाकत राहायचं. तुम्ही गरम पाणी पण यूज करू शकता किंवा थंड पाणी पण यूज करू शकता. बघा गाईस, तुम्ही बघू शकता हळूहळू तरी यायला लागली हे. गाईस कधी कधी कसं होतं ना, जास्त उकळी आली ना तर तरी निघून जाते. तर मग आपण ती वरची जी तरी आहे ना ती एका वाटीमध्ये वगैरे काढून ठेवू शकता. नंतर मग उकळी वगैरे येऊन झाल्यानंतर नॉर्मल झाल्यावरती वरून टाकू शकता. म्हणजे आपल्या भाजीला तरी राहते. नाही तर उकळीमध्ये सगळी तरी निघून जाते. आता कोथिंबीर टाकून घेते. थोडी आता टाकली आम्ही उकळीमध्ये, नंतर मग थंड झाल्यावर पण टाकणार आहे. बघा कशी उकळी येते आणि कशी तरी एका साईडला गेली आणि जाळ बघा कशी उकळी येते भाजीला. ताईने शेवटी काय म्हणतात त्याला, जाळ भिजला. हो ते पडन त्याच्यात बरं का, इकडून दिसतंय. बघा उकळी खतरनाक. गाईस तुम्ही इथं बघू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे, थंड पण झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपली ही शेव आहे ती आपण आता इथे टाकणार आहोत. गरम याच्यात नाही टाकायची. जर गरम याच्यात जर टाकली ती विरघळून जाईल, म्हणून थोडासा रस्सा जो आहे तो थोडा थंड होऊन द्यायचा. नंतर मग शेव टाकायची. काहींना घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त शेव वापरा. काहींना भाकरी किंवा चपाती चुरून खायची असेल तर त्याला रस्सा लागतो, म्हणून थोडी कमी शेव वापरा. जास्त शेव वापरली तर भाजी जेव्हा थंड होते तेव्हा ती घट्ट होऊन जाते. ही जी शेव आहे त्या शेवामध्ये जेव्हा रसा जातो त्याच्यानंतर ही शेव फुगते आणि मग घट्ट होते भाजी. म्हणून थोडीशी मापातच टाकायची शेव. जास्त शेव टाकली तर ते एकदम घट्ट होऊन जातं. ही आता आपली शेवभाजी तयार झालेली आहे. याच्यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता. आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे. ही शेवभाजी हे आमचे घरचेच कांदे आहेत आणि चपाती आणि कैरी, आमच्या आता आंब्याला कैरी आलेल्या आहेत. ही कैरी आणि घरचंच लिंबू आहे. ही अशा प्रकारे आम्ही शेवभाजी आमच्या गावाकडे बनवतो चुलीवरती. याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर पण मारलेली आहे आणि तरी पण तुम्ही बघू शकता की तरी किती छान आलेली आहे. ओके, ही आहे आमच्या गावाकडची शेवभाजी. आम्ही ही शेवभाजी बनवली आहे चुलीवरती. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. घरी तयार करून बघा. काय पण शेवभाजी शेवभाजी तयार करून बघा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाबा.